हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की स्वानंदी देवाकडे प्रार्थना करत असते की तिच्या बाबांचा वाढदिवस असतो आणि तिच्या आणि बाबांचा दुरावा हा कायमचा मिटू दे देवा म्हणून. इकडे सुश, रोहन आणि आदिरा वेगळ्याच पद्धतीने रोहनच्या बाबांना वाढदिवसाबद्दल विश करतात आणि ते त्यांना डोळे बंद करून सरप्राईज द्यायला रूममध्ये घेऊन जातात. इकडे गाण्यांची मेहफिलसाठी आनंदने आणि समरने पूर्ण तयारी केलेली असते. तेव्हा आनंद स्टाफला सांगत असतो की गाण्यांची मेहफिल पूर्ण जशी व्यवस्थित तयारी करून ठेवा. निकिता ही अँकरिंगची तयारी करत असते. तेव्हा आनंद तिच्या चिडवत असतो की काय मंत्र पुटपुटते. तेव्हा निकिता म्हणते की मंत्र आणि अँकरिंगची तयारी करते म्हणून. तेव्हा आनंद बोलतो की माझं नाव घे मनात 5 वेळा, तू एकदम झक्कास अँकरिंग करशील. तेव्हा निकिता बोलते की गप रे. तेव्हा आनंद बोलतो की बरं ठीक आहे, चल तू व्यवस्थित तयारी कर, मी घरची तयारी बघतो. इकडे रोहन, आदिरा आणि सुश बाबांना खोलीत घेऊन येतात. तेव्हा त्या बाबांना हॉलमध्ये घेऊन येतात आणि सांगतात की सरप्राईज. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की अरे हो हो, आधी माझे डोळे तरी द्या. तेव्हा पटकन सुश चष्मा लावते आणि त्यांनी पूर्ण डेकोरेशन केलेलं असतं हॅपी बर्थडे नाव लावून वगैरे. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की अरे मुलांना तुम्ही ही तयारी केली कधी पण सर्व. तेव्हा आदिरा बोलते की बाबा आम्ही सकाळी सगळे लवकर उठून ही तयारी केली आहे, डोंट अंडर एस्टिमेट हं. तेव्हा आदिरा अजून 1 मिनिट थांबून टेबलवरचे 3 गिफ्ट उचलते. एक आदिरा देते, एक रोहन देते आणि एक सुश देते. असं करून ते तिघं आपल्या बाबांना एक गिफ्ट देतात. तेव्हा मंदाकिनी पण पटकन येते आणि घाईघाईत गिफ्ट घेऊन येते आणि पटकन पुढे उभे राहून रोहनच्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देते आणि बोलते की मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की मंदाकिनी मला तुझं गिफ्ट नको आहे म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो असं काय करतात, आजचे दिवस तरी असं नका करू ना, मी किती दिवस पैसे साठवून तुमच्यासाठी हे गिफ्ट आणलं आहे म्हणून. तेव्हा रोहन आणि आदिरालाही वाईट वाटतं. तेव्हा रोहनही बोलतो की बाबा प्लीज असं नका करू, घ्या ना गिफ्ट. तेव्हा रोहन बोलतो की आईने तुमच्यासाठी किती प्रेमाने गिफ्ट आणलं आहे म्हणून. तेव्हा रोहनचे बाबा ते गिफ्ट घेतात. तेव्हा मंदाकिनी बोलते की असं कसं, आजच्या दिवशी तरी एवढं तोंड का रुसून का बसायचं ना, तोंड फुगवून. तेव्हा मंदाकिनी सुशला बोलते की सुश संध्याकाळी ऑप्शन करायचं आहे, मस्त सेलिब्रेट करू आपण तुमचा बड्डे. तेव्हा आदिराही बोलते की करेक्ट. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की रोहन मला थोडं मंदिरात जाऊन येतो, मला नंदूला भेटायचे म्हणून ते चालले जातात. तेवढ्यात आदिरा ते गेल्यावर आदिरा बोलते की अरे आपल्या पार्टीचं काय, चल चल पटकन तयारी करायची. तेव्हा मंदाकिनी बोलते नाही नाही हं पार्टी, म्हणजे आमची पिढी कशी जुन्या पद्धतीने बड्डे सेलिब्रेट करायची तसं करूया ना. मी स्वतः जेवण बनवणार आहे, त्यांना काय पुरणपोळी, त्यांना जे आवडतं ते सगळं मी स्वतः बनवणार आहे. मी पटपट पटपट तयारीला लागते. तेव्हा मंदाकिनी तयारीला जाते. तेव्हा आदिरा बोलते की ठीक आहे ना, आई जसं करतायत ना त्यांच्या पद्धतीने त्यांना करू दे, पण आपण छोटा केक तरी आणू, पार्टीचं काय छोटीशी तरी पार्टी व्हायला पाहिजे ना. आईंना त्यांच्या पद्धतीने करू दे आणि आपण आपल्या पद्धतीने करूयात म्हणून. तेव्हा रोहनही बोलतो की करेक्ट. तेव्हा आदिरा बोलते की चल 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 पटकन. तेव्हा सुश बोलते की प्लीज तुम्ही जातायत बाहेर तर मला पण घेऊन जावा, आईजवळ मी बोर होईल. तेव्हा रोहन बोलतो की सुश हे काही विचारणं झालं का, चल लेट्स गो. तेव्हा आदिराही बोलते की कम ऑन डार्लिंग. तेव्हा ते जायला लागतात. इकडे आनंद, निकिता आणि समर बड्डेची तयारी कुठपर्यंत आली ते बघत असतात. तेव्हा समर विचारत असतो की आनंद महेशला घ्यायला गाडी पाठवली आहेस ना एअरपोर्टवर. तेव्हा आनंद बोलतो की हो त्यालाही पाठवली आणि घरच्यांनाही पाठवली आहे, पण स्वानंदी कुठे आहे. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम त्यांच्या वडिलांना भेटायला गेले आहेत देवळात. तेव्हा स्वानंदी आणि स्वानंदीचे बाबा तुळजाभवानीच्या देवळात जाऊन दर्शन घेतात. तेव्हा देवीजवळ प्रार्थना करतात की माझ्या सगळ्या मुलांना सुखी ठेव. तेव्हा स्वानंदी बोलते आणि आमच्या बाबांनासुद्धा. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की चल नंदू निघायचं. तेव्हा स्वानंदी बोलते की 1 मिनिट आणि ती पटकन गिफ्ट देते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात का गं हे काय. तेव्हा स्वानंदी बोलते की ही कॅसेट आहे, यात महेश काळेंचे सगळे गाणे एकत्र करून सेट केली आहेत. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की याच्यापेक्षा दुसरं काही गिफ्ट मस्त असूच शकत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की मला माहिती आहे तुम्हाला आवडेल म्हणून. धीरा, रोहन आणि सुश केक घेण्यासाठी बाहेर येत असतात. तेव्हा त्यांच्यामध्ये गप्पा चालू असतात की कुठला केक घ्यायचा आहे, काय करायचं. तेवढ्यातच अधिराला समरचा फोन येतो. तेव्हा अधिरा बोलते की 1 मिनिट हं. तेव्हा ती समरला सांगत असते की आज तुला माहिती आहे बाबांचा बड्डे आहे आणि आम्ही मस्त सेलिब्रेट करणार आहे. समर तिचं बोलणं पहिले ऐकून घेतो आणि बोलतो की अगं थांब अधिरा. तेव्हा तो बोलतो की सरप्राईज तुम्ही नाही, आम्ही सरप्राईज प्लॅन केला आहे आणि तुम्ही या, तू, रोहन
त्याची बहीण आणि त्याची आई तुम्ही या, आपण मस्त सरप्राईज देऊया. तेव्हा आदिरा बोलते की आय एम सो एक्सायटेड आणि मला माहिती तुझे सरप्राईज काही छोटे नसणार आहेत. तेव्हा आदिरा रोहन सुशला सांगत असते खूप खुश होऊन की पिंट्या दादाने सरप्राईज प्लॅन ठेवला आहे बाबांच्या बड्डेसाठी आणि तेही खुश होतात. तेव्हा ते बोलतात की चला चला जाऊया म्हणून. इकडे समर स्वानंदीला फोन करतो आणि बोलतो की तुम्ही कुठे आहात, अजून मंदिरात आहात का? तेव्हा स्वानंदी बोलते की हो दर्शन झालं आहे. तेव्हा समर बोलतो की बरं तुम्ही एक काम करा, बाबांना घेऊन मी पत्ता पाठवतो तिथे या. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे काही झालं आहे का? तेव्हा समर बोलतो की तुम्ही पहिले बाबांना घेऊन इकडे या, मग आपण बोलूया. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो आम्हाला घरी जायचं आहे आणि मग तिकडे बर्थडे. तेव्हा समर बोलतो की बाबांना तुम्ही आणि मी आपण दोघं मिळून घरी सोडूया, पण पहिले इकडे या. तेव्हा स्वानंदी थोडी घाबरते आणि बोलते की राजवाडे काही झालं आहे का, तुम्ही इतके घाईघाईने बोलतायत तर? तेव्हा समर बोलतो हो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तुम्ही या आधी. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिला विचारतात की काय झालं नंदू? तेव्हा स्वानंदी बोलते की काय माहीत बाबा, समर राजवाड्यांनी सांगितलं की तुम्ही आणि बाबा आणि आईला पण घेऊन या, आईने काही केलं तर नसेल ना? पण आई काय करणार आहे? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मला वाटलंच होतं की मंदाने काही ना काहीतरी घोळ घातलाच असणार आहे म्हणून. तेवढ्यात इकडे मल्लिका आणि अर्पिता बोलत असतात. तेव्हा मल्लिका बोलत असते की मी स्वानंदीचा विचार करते, तिने काय आनंद आणि समरला जवळ आणले ना, तर मित्र जवळ आले, समरच्या ती अजूनच जवळ गेली, तिला वेगळं करण्याचा विचार करते मी. तेव्हा अंशुमन तिथे तावा येतो आणि बोलतो तुम्ही फक्त विचारच करा, तिकडे काय चालू आहे माहिती आहे का? तेव्हा मल्लिका बोलते की काय झालं? तेव्हा अंशू बोलतो की दादाने त्या स्वानंदीच्या बापाच्या बर्थडेचा प्लॅन केला आहे. तेव्हा मल्लिका बोलते की व्हॉट? तेव्हा मल्लिका बोलते की किती पैसे उधळतोय हा त्या लोकांवर? तेव्हा अंशू बोलतो की त्या म्हाताऱ्याची लायकी नसेल ना एवढा. तेवढ्यात अर्पिता बोलते की मम्मा मी नाही जाणार आहे हां. तेवढ्यात अंशू बोलतो तो इच्छा तर माझी पण नाही आहे जायची. तेवढ्यात फोन वाजतो. तेव्हा अंशू बोलतो सत्य. तेव्हा मल्लिकाला समोर फोन करतो आणि बोलतो की काकू मी गाडी पाठवतो आहे, तू आजी अंशुमन आणि अर्पिता येऊन लागा. तेव्हा मल्लिका विचारते की का म्हणून. तेव्हा समोर सांगतो की अगं स्वानंदी मॅडमच्या वडिलांचा बड्डे आहे ना, तो सेलिब्रेट करतो आहे आपण. तेव्हा मल्लिका बोलते की अरे त्यांचा वाढदिवस म्हणजे आपण का सेलिब्रेट करायचा, ते करतील मग आपल्याला बोलवतील ना. तेव्हा समोर बोलतो काकू अगं आदिराच्या सासऱ्यांचा वाढदिवस आहे आणि स्वानंदी मॅडमने पण आपल्यासाठी किती काय केलं आहे. तेव्हा मल्लिका रागात बोलत असते पण समोरला दाखवत नसते की हो ना स्वानंदीने किती केलं आहे आपल्यासाठी, आम्हाला यावंच लागेल हां, येतो आम्ही असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा ती बोलते की चला तयारीला लागा, जावं लागेल आपल्याला म्हणून. इकडे स्वानंदी मंदाकिनीला फोन करते. मंदाकिनी स्वयंपाकाची तयारी करत असते आणि ती खूप घाईघाईत ती सरप्राईजसाठी स्वयंपाकाची तयारी करत असते. तेव्हा स्वानंदीचा फोन उचलल्यावर स्वानंदी बोलते की आई राजवाड्यांनी बोलवलं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते मग मी काय करू, मी नाही येणार कुठे बाबांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. का त्यांना माहीत नाही का बाबांचा वाढदिवस आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की आई त्यांना माहिती आहे, पण ते थोडे म्हणजे थोडे टेन्शनमध्ये होते असं वाटलं आणि त्यांनी तुलाही बोलवलं आहे, काही झालं तर नाही आहे ना? तेव्हा मंदाकिनी बोलते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी काही केलं आहे का? कशी गं पोरं तुम्ही, थोडा पण आईवर विश्वास नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तसं नाही, ते थोडे टेन्शनमध्ये होते आणि त्यांनी तुलाही बोलवलं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की हे बघ मी येणार नाही, बाबांसाठी सरप्राईज आहे आणि बाबांना सांगूही नको. तेव्हा स्वानंदी फोन ठेवते आणि बोलते की बाबा आई तर नाही येणार आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की परमेश्वरा काय काय वाढून ठेवलं आहे अजून पुढे काय माहिती. इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी आदिरा रोहन आणि सुश येते. तेव्हा ती समरला भेटते. अर्पिताचं टोमण्यावर टोमणे मारणं चालूच असतं. तेव्हा आजी बोलून पडते तिला की अर्पिता नाक खुपसणं जरा बंद करा, तर चांगलं बघावं, माणसाचा हात नेहमी देणारा असावा, घेणारा नाही. तेव्हा अर्पिता थोडी शांतच होते, तिचं तोंड पडतं. तेवढ्यात आदिरा आल्यावरही आदिरा कौतुक करत असते की महेश दादा वाव, बाबांचा खूप फेवरेट आहे आणि थँक्यू सो मच बाबांसाठी तू एवढं केलं आहेस म्हणून. रोहनही थँक्स बोलतो. तेव्हा अर्पिता पुन्हा बोलते की हो ना तुझ्या सासऱ्यांना कुठे एवढं जमलं असतं ग्रँड सेलिब्रेशन करायला. तेव्हा आदिरा बोलते की जसं काही तू स्पॉन्सर केलं आहेस ना, जरा ना अर्पिता ताई हॅप्पी राहायचं शिक, जरा दुसऱ्यांच्या हॅप्पीमध्ये हॅप्पी होत जा. तेवढ्याच समोर बोलतो की बस आता काही बोलू नका काकू, अर्पिता बसा तुम्ही, चला प्रोग्राम सुरू होणार आहे म्हणून. परत स्वानंदी आणि तिचे बाबा रिक्षाने येतात. ते दोघं घाबरलेलेच असतात काय काय होणार आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी आणि तिचे बाबा
तिथल्या हॉलपर्यंत पोहोचतात तेव्हा ते महेश काळेचं पोस्टर बघून स्वानंदीचे बाबा बोलतात की नंदू, इथे तर महेश काळेंच्या गाण्याचा प्रोग्राम दिसतोय गं, इथे आपलं काय काम आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की थांबा बाबा, काहीतरी मिसकम्युनिकेशन झाल्यासारखं वाटते मला. ती फोन घेऊन समरला फोन लावते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.